जय जय गुणवंता। हे आहे संत गुणवंत महाराजांचं जन्मस्थान। तुम्ही बघू शकता संत गुणवंत महाराज आईंच्या हाती आहेत। बाळ म्हणून इथे जन्म झाला होता संत गुणवंत महाराजांचा। आलेला आहे संत गुणवंत महाराजांच्या समाधी मंदिराजवळ। हे आहे ध्वनी मंदिर संत गुणवंत महाराजांची। हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। मी जात आहे लाखनवाडी येथे आणि तुम्ही 2 ऑक्टोबरला संत गुणवंत महाराजांच्या दर्शनाला येत असाल तर संत गुणवंत महाराजांच्या कोणत्या स्थळांना भेटी द्याव्यात त्याबद्दल हा व्हिडिओ होणार आहे। या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर कविठावरून लाखनवाडीला जात असाल तर कविठावरून 1 किलोमीटर अंतरावर संत गुणवंत महाराजांची इच्छापूर्ती झोपडी आहे। त्याला पातोंडीची वाडी सुद्धा म्हणतात, संत गुणवंत महाराजांची झोपडी। तर आधी इथे भेट देऊया। तर जर तुम्ही 2 ऑक्टोबरला येत असाल तर आधी इथे भेट द्यावी। चला मग तुम्हाला संपूर्ण दाखवतो। या बोर्डाच्या बाजूलाच हे एक गेट दिसेल, जिथे खूप मोठं एक झाड आहे। या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हे शेतामध्ये संत गुणवंत महाराजांची झोपडी आहे, तर तिकडे आपल्याला जायचं आहे। मी येऊन पोहोचलेला आहे इच्छापूर्ती झोपडीजवळ। चला मग तुम्हाला आतमधली संत गुणवंत महाराजांची झोपलेली मूर्ती दाखवतो। ही आहे संत गुणवंत महाराजांची इच्छापूर्ती झोपडी आणि इथे संत गुणवंत महाराजांची झोपलेली मूर्ती आहे। तर इथे तुम्ही 2 ऑक्टोबरला आल्याच्या नंतर भेट देऊ शकता, संत गुणवंत महाराजांचे दर्शन घेऊ शकता। जय जय गुणवंता। संत गुणवंत महाराजांच्या झोपलेल्या मूर्तीजवळ आल्याच्या नंतर मन प्रसन्न होते। तर इथे यावे आणि इथे भेट देऊन दर्शन घ्यावे संत गुणवंत महाराजांचं। इच्छापूर्ती झोपडीवर आल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे आता लाखनवाडीमध्ये। तुम्हाला तिथले पण काही ठिकाणं संत गुणवंत महाराजांचे दाखवतो। चला तर मग मी येऊन पोहोचल्या लाखनवाडीमध्ये। गोगा कविठा रोडने जर तुम्ही आले
किंवा बेलस फाट्यामार्फत जर तुम्ही आले तर सर्वात आधी डाव्या साईडला एक गल्ली दिसते जिथे संत गुणवंत महाराजांचं जन्मस्थान आहे, तर तिथे आपण जाऊया। या रस्त्याने आल्याच्या नंतर आपल्याला इकडे जायचं आहे, इकडे आहे संत गुणवंत महाराजांचं जन्मस्थान। तर चला मग, हे आहे संत गुणवंत महाराजांचं जन्मस्थान। हे बघा, हे आहे संत गुणवंत महाराजांची जन्मभूमी लाखनवाडी आणि हे आहे जन्मस्थळ। तर तुम्हाला आतमध्ये पण घेऊन चलतो। तुम्ही बघू शकता संत गुणवंत महाराज आईंच्या हाती आहेत, बाळ म्हणून इथे जन्म झाला होता संत गुणवंत महाराजांचा। हे बघा, आणि या संत गुणवंत महाराजांच्या आई आहेत आणि बाजूला पण संत गुणवंत महाराजांचा हे होतं संत गुणवंत महाराजांचं जन्मस्थळ। आता आपल्याला जायचं आहे संत गुणवंत महाराजांच्या समाधी मंदिरात। निघालेला आहे संत गुणवंत महाराजांच्या समाधी मंदिराजवळ। चला मग सर्वात आधी आपण दर्शन घेऊया। हे संत गुणवंत महाराजांचं गेट आहे, या गेटवरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। जय जय गुणवंता इकडून जायचं आहे। हा रस्ता समाधी मंदिराकडे जात आहे। बोलो संत गुणवंत महाराज की जय जय गुणवंत। हे आहे संत गुणवंत महाराजांचं समाधी मंदिर। 2 ऑक्टोबर निमित्त पूर्ण मंदिराची सजावट केलेली आहे। जय जय गुणवंता। इथे दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला बाहेर जायचं आहे आणि बाहेरून इकडे या रस्त्याने एक्झिट दरवाजा आहे। आज तुम्हाला संपूर्ण संत गुणवंत महाराजांचं दर्शन आणि त्यांचे ठिकाणं कुठे कुठे तुम्हाला भेटी द्यायच्या आहेत, कुठे कुठे दर्शन घ्यायचं आहे ते संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कराल, कमेंट करा आणि शेअर पण करा। इकडून आपण मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर या एक्झिट दरवाजातून बाहेर आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे आता इकडे जिथे संत गुणवंत महाराजांची आरती दररोज 5 वाजता होते। इथे जायचं आहे आपल्याला। जय जय गुणवंता। तुम्हाला माहित आहे इथे दररोज 5 वाजता संत गुणवंत महाराजांची आरती होत असते। हे आहे ते स्थळ, इथे पण भेट द्या आणि संत गुणवंत महाराजांचे दर्शन घ्या। इथे संत गुणवंत महाराजांचे दर्शन झाल्याच्या नंतर
इथे एक संत गुणवंत महाराजांचा एक फोटो आहे, या साईडला पण एक संत गुणवंत महाराजांचा एक फोटो आहे आणि हा संपूर्ण हॉल इथे संत गुणवंत महाराजांची दररोज 5 वाजता आरती होत असते. तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये. चला मग आता आपण बाहेर जाऊया. तिकडून दर्शन झाल्यानंतर आता जायचं आहे आपल्याला भूमीकडे. त्याच्या बाजूला एक डेकोरेशन केलेलं आहे, संत गुणवंत महाराजांचा पाळणा वगैरे सजवलेला आहे. तिथे जाऊन संत गुणवंत महाराजांचे दर्शन घ्यावे. 2 ऑक्टोबर निमित्त हे सर्व पूर्ण सजावट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. धुळीजवळ आल्याच्या नंतर कापूर अगरबत्ती नारळ फोडल्याच्या नंतर इथे उंबराचं झाड आहे. या उंबराच्या झाडाच्याच जस्ट बाजूला इथे संत गुणवंत महाराजांचं डेकोरेशन केलेलं आहे. तिथे संत गुणवंत महाराजांचा पाळणे आहेत. तर चला मग मंदिरात आल्याच्या नंतर इथे पण एक भेट देऊ शकता, संत गुणवंत महाराजांचं दर्शन घेऊ शकता. कारण इथे गुणवंत महाराजांचे पाळणे आहेत, खूप मस्त डेकोरेशन केलेलं आहे. दर्शन झाल्यानंतर आपल्याला आहे हे बघा. आणि इकडे ते पण दाखवतो. चला मग 2 ऑक्टोबरला आल्याच्या नंतर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असते. पेंडॉल वगैरे टाकण्यात आलेला आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. इकडे असतात, हा तो हॉल आहे. इकडे सुरू आहे भागवत. ह्या हॉलमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. आणि हे बघा इथे पेंडॉल टाकणे सुरू आहे. इकडे भागवत सुरू आहे आणि उद्या पालखी इथूनच निघणार आहे जिकडे भागवत सुरू आहे. आणि हे जे दिसत आहे
माझ्या मागे इथे पेंडॉल, तर इथे होणार आहे महाप्रसादाचा कार्यक्रम. या महाप्रसादाचा कार्यक्रम इथे पूर्ण लाईन लागणार आहे, बघू शकतो मी माझ्या मागे. तर इथूनच आपल्याला धुनीवर पण जाता येते. चला मग तिथे जाऊया आपण. हा संपूर्ण परिसर संत गुरुवंत महाराजांच्या मंदिरासमोर जिथे भागवत सुरू आहे, तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तिकडे ते जे दिसत आहे ते मंदिर आहे संत गुरुवंत महाराजांचं. आणि इकडून एक्झिट होऊन इकडे आपल्याला जायचं आहे धुनीवर. इकडून तुम्हाला सर्व दाखवत आलेलं आहे संत गुरुवंत महाराजांचं समाधी मंदिर. इकडून आपण आलेलं आहे भागवतच्या इकडून आणि इकडे जायचं आहे आपल्याला धुनीच्या इकडे. हा रस्ता जो जात आहे माझ्या मागे, हा जात आहे धुनीकडे. इकडून पण येत आहे, जिथून येत आहे ना हा रस्ता मंदिराच्या समोरून डायरेक्टली धुनीवर जात आहे. तर चला मग धुनीकडे जाऊया. हा आहे धुनीचा परिसर. मंदिराच्या साईडला आपण आलेलो आहोत त्या रस्त्याने. हे समोर आपल्याला धुनी दिसते करसगाव रोडने, जिकडे हा करसगाव रोड पण जातोय. संत गुणवंत महाराज धुनी संस्थान, करसगाव लाखनवाडी. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. हे आहे धुनी मंदिर संत गुणवंत महाराजांची. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. इथून आपण आतमध्ये आलेला आहोत. तुम्ही 2 ऑक्टोबरला आल्याच्या नंतर इथे पण दर्शन घ्यायला या. आणि इकडे आहे संत गुणवंत महाराजांची मंदिर आहे इकडलं धुनीवरचं. चला मग आपण तिथे दर्शन घेऊया. या धुनीच्या बाजूला पण एक शेड आहे जिथे भक्तांची राहण्याची व्यवस्था होते. हे बघा. लाखनवाडी येथे येत असताना तुम्हाला
सर्वात आधी इच्छापूर्ती झोपडी संत गुणवंत महाराजांची, नंतर संत गुणवंत महाराजांचे जन्मस्थळ, नंतर संत गुणवंत महाराजांची समाधी, तिथली मंदिरावरची धुनी, बाजूचं जे डेकोरेशन आहे ते सुलाई माताचं मंदिर आणि इकडली धुनी जे करंजगाव रोडवर आहे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जय गुणवंता.